दिवसाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या समोर येते। भयंकर अशा चक्रीवादळासोबत आज रात्रीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा वेगाने महाराष्ट्राकडे येत आहे। या 3 तारखांना घराबाहेर पडू नका, सावधान व्हायचंय। हवामान खात्याचा या 8 जिल्ह्यांना गंभीर असा वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। आज संपूर्ण महाराष्ट्रात हवामानामध्ये मोठे चढ उतार दिसून येत आहेत। मागील 2 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण शांत असून त्यातच आता अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण होऊन भयंकर चक्रीवादळाचा हा मुसळधार पाऊस आज रात्रीत या 8 जिल्ह्यांमध्ये कोसळण्याची शक्यता आहे। तसेच गेल्या आठवड्यापासून काही भागांमध्ये मुसळधार पावसाची तर इतर भागात तीव्र उष्णतेचा अनुभव देखील सुरूच आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस गारपिटीसह पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे। तसेच राज्यातील महत्त्वाच्या या 8 जिल्ह्यांना चक्रीवादळासह भयंकर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे शेती पिकांची काळजी घेत असताना शेतकऱ्यांना आता जड होणार आहे। यामध्ये हवामान खात्याने सर्वांना गंभीर इशारा दिलेला आहे। आता शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण राज्यातील महत्त्वाच्या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा गंभीर परिणाम होणार असल्याची माहिती समोर येते आहे। मान्सून येण्यासाठी आता थोडेच दिवस बाकी आहेत, परंतु त्याआधीच हा मोठा धोका असल्याने शेतकरी वर्ग हा मोठ्या चिंतेमध्ये पडलेला दिसून येतोय। बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण होतीये, त्यामुळे अंदाजानुसार हे चक्रीवादळ गुजरात, बिहार आणि महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महत्त्वाच्या 3 तारखेंना घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान खात्याने केलंय। कोणत्या नेमका 8 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा फटका बसणार आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील 8 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये देखील दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असाल आणि या अवकाळी पावसाचा तसेच वादळी वाऱ्यास मोठं संकट कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे नक्की या ठिकाणी आता बघायचं आहे। तर मित्रांनो, या 3 तारखांना महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा अंदाज आज रात्रीत मोठा असल्याने समोर आलेला आहे। या चक्रीवादळामध्ये शेती पिकास मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे। यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आहे। या मुसळधार पावसाने जर वादळी वारा नसेल तर हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे। या 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। या 3 तारखांना महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा धोका असल्याचा आता ठिकाणी समोर आलाय। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मान्सून हा 15 ते 17 जून रोजी दाखल होईल। तसेच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये असं हवामान खात्याने जाहीर केलंय। हवामान खात्याने सांगितलंय आज रात्रीत वादळी वारा तसेच 15, 16 आणि 17 जून रोजी नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड यासह विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला।